3. 9 जून 1925 हिंदू संघटनेच्या अस्पृश्योद्धार नि व्यायामशाळा या मुख्यांगाचा स्थानिक दृष्टीने विचार मी माझ्या गेल्या 2-3 पत्रातून केला. आता संघटनाचे आणखी एक महत्त्वाचे अंग जे स्वदेशी त्याचा विचार आणि तोही केवळ आर्थिक दृष्टीने करण्याचे येथे योजिले आहे. आपल्या देशात उत्पन्न झालेले सामान आपण वापरावयाचे. शक्यतो थोडेसे व्यक्तिशः जास्त मूल्य लागले तरी देऊन त्या स्वदेशी वस्तूच घालावयाच्या असा निश्चय करून, असे व्रत धरून प्रत्येक हिंदूचे ते रात्रंदिवस का पाळले पाहिजे ह्याची मीमांसा करीत बसण्याचा आमचा मुळीच मानस नाही. आज 30 वर्षे आमच्या लहानपणापासून ही चर्चा नि हा उपदेश करता करता देशधुरणांच्या लेखण्या झिजून गेल्या. ऐकणाऱ्यांचे कान किटून गेले. अजूनही स्वदेशीच्या आर्थिक लाभाविषयी वा ते प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे की नाही याविषयी जर एखाद दुसरा महात्मा साशंकच असेल तर त्यास क्षणभर बाजूस ठेवून स्वदेशी हे प्रत्येक हिंदूने एक व्रत म्हणून पाळलेच पाहिजे अशी बौद्धिक निश्चिती झाली त्यांच्यापुरताच येथे विचार करू. स्वदेशीच्या प्रचारात पूर्वी मोठी अडचण म्हटली म्हणजे स्वदेशी वस्तू होतच नसत ही होती. परंतु सुदैवाने आज आपल्या देशात अनेक वस्तू जवळजवळ परदेशी वस्तू इतक्या सुबक नि टिकाऊ होतात. अशा वस्तू तरी निदान आपण वापरल्याच पाहिजे. किंबहुना आपल्या देशात आपल्या लोकांनी केलेल्या वस्तू परदेशी वस्तू इतक्या सुबक नि स्वस्त असतानाही त्या न घेणे म्हणजे निर्लज्जपणाची पराकाष्ठा होय. परंतु देशात उत्तम वस्तू होत असूनही त्या स्थानिक बाजारात न मिळतील तर स्वदेशी वापरण्याची इच्छा असूनही, तप्तित्यर्थ थोडोशी आर्थिक झीज सोसण्याची सिद्धी असूनही पुष्कळ लोकांस परदेशी वस्तू घ्याव्या लागतात. हा अनुभव शेकडो ठिकाणी येतो. विशेषतः ह्या पत्रात स्थानिक अडचणीचाच विचार करावयाचा असल्याने याच अडचणीकडे आम्हास मुख्यतः व्यापारी वर्गाचे लक्ष वेधावयाचे आहे. कारण रत्नागिरीस स्वदेशी वस्तू ज्या मिळतील त्या शक्य तितकी झीज सोसूनही वापरण्याचा निश्चय करण्यास सिद्ध असलेली, पूर्वी शक्य तेव्हा तो निश्चय पाळीतही असलेली शेकडो मंडळी आहेत. ही गोष्ट आम्ही आजमावून पाहिलेली आहे. व्यवहारात त्यास लागणाऱ्या वस्तू लहान मोठा अनेक वस्तू स्वदेशात निघतही आहेत. पण सध्या मुख्य अडचण म्हटली म्हणजे या स्वदेशी वस्तू घाऊक घेऊन तेथील स्थानिक बाजारातून पुरवठा करणाऱ्या दुकानांचा अभाव ही होय. ही अडचण टाळण्याचा प्रथम उपाय म्हणजे सर्व प्रकारच्या स्वदेशी वस्तू ठेवणारे एक किंवा अनेक स्वदेशी भांडारे स्थापणे हे होय. मुंबई, पुणे इत्यादी ठिकाणी ही व्यवस्था असल्यानं हजारो रुपयांचा स्वदेशी माल प्रत्यही खपत आहे. इतकेच नव्हे तर अशोक स्टोअरसारख्या संस्थेत युरोपियन लोकही स्वदेशी माल नेहमी घेतात असे आम्हास त्याच्या व्यवस्थापकांनी सांगितले. परंतु अशा प्रकारची मोठी दुकाने रत्नागिरीस काढणे हे जरी अत्यंत आवश्यक तितके सोपे काम आहे, तरी ती गोष्ट भांडवलावर अवलंबून असल्याने तसे भांडवल जमवून तसे दुकान स्थापण्यास कोणी व्यापारी वा व्यापारी मंडळ निघेतो अशा भांडवलाचा प्रश्न बाजूला ठेवला पाहिजे. परंतु हा उत्तम उपाय योजण्याची खटपट करीत असताही तो यशस्वी होईतो हातपाय पसरून स्वस्थ पडण्याचे मुळीच कारण नाही. आहे त्याही थोड्या बहुत प्रमाणाने रत्नागिरीसारख्या ज्या नगरात मोठाली नि केवळ स्वदेशी दुकाने नसतील तेथे स्वदेशी वस्तू स्थानिक बाजारात आणण्याचे कार्य असलेल्या दुकानदारांच्या सहकार्यानं होणार आहे. हा दुसरा उपाय रत्नागिरीस त्वरित योजला जावा अशी आमची आग्रहाची विनंती आहे. यात व्यापारास मोठे भांडवल अडकविण्याची आवश्यकता नाही. हानी तर एक कवडीचीही सोसणे न लगे नि इतकीही करून स्वदेशीच्या प्रचाराचे पुण्य मात्र त्याचे पदरात पडणार आहे. कारण जे दुकानदार आज रत्नागिरीस व्यापार करीत आहेत त्यांनी ज्या वस्तू देशात होतात त्यातील शक्य त्या आपल्या दुकानात इतर वस्तूबरोबरच आणून ठेवाव्या.
केवळ स्वदेशी कोणत्या ते प्रामाणिकपणाने गिऱ्हाईकास सांगावे नि त्यांच्यावर इतर वस्तू इतकाच फायदा घेऊन त्यांचे मूल्य ठरविले जावे. एका दुकानदारास सर्व वस्तू ठेवता येणार नसल्या तर ज्या वस्तू एकास आणता येणार नाहीत त्या दुसऱ्याने आणाव्या. एकंदरीत रत्नागिरीस बाजारात स्वदेशात उत्पन्न होणाऱ्या नि रत्नागिरीस खपणाऱ्या सर्व वस्तू कुठे ना कुठेतरी न्यायमूल्यास विकत मिळू शकतील अशी सावधगिरी व्यापारी मंडळानं घेतली की त्यांचे कर्तव्य अल्प प्रमाणाने तरी त्यांनी केले असे म्हणता येईल. अशा दृष्टीने आरंभ तरी होवो म्हणून आम्ही रत्नागिरीच्या काही दुकानदारास त्यांच्या दुकानात काय काय देशी वस्तू मिळतात नि ते आणखीन काय ठेवू शकतील ते विचारले. त्यापैकी काहींच्या दुकानातील स्वदेशी सामानाची तुलना करून सर्वांच्या माहितीसाठी खालील पत्रक प्रसिद्ध करीत आहोत. 1. स्वदेशी कागद, स्वदेशी पेने नि स्वदेशी शाई नि मालवणी टोके अर्थात निफे हे विद्यार्थ्यांस अत्यंत उपयुक्त सामान श्री गोखले नि श्री मुकादम यांचे दुकानी मिळते. हे कागद उत्तम असतात. आम्ही नेहमी हेच वापरतो नि ते महागही नाहीत. त्यावर सर्व लिहिण्याचे काम भागण्यासारखे असते. असे असल्याने कोणीही विद्यार्थ्याने वा गृहस्थाने परदेशी कागद न घेता हेच कागद, शाई नि पेने वापरावी हे त्यांचे कर्तव्य आहे. जर या कागदानी न चालेल असेच विशिष्ट काम निघेल तर गोष्टच निराळी. मग निरुपाय म्हणून विलायती घेणे क्षम्य आहे. हायस्कूल नि शाळा यातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांस विलायती कागद केवळ गुळगुळीत म्हणून घेण्यास भाग पाडले म्हणून 1-2 उदाहरणे आमचे कानावर आली आहेत. तसे असेल तर हा प्रकार बंद होऊन आमचे सन्मान्य शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांस उलट देशी कागद इत्यादी वस्तूच वापराव्या म्हणून आग्रह करतील अशी आम्हास आशा आहे. रत्नागिरीस देशी कागद, पेने नि शाई मिळत असून जो विद्यार्थी केवळ हौसेने व हलगर्जीपणाने विलायती घेईल त्याची इतर तेजस्वी नि स्वदेशी व्रतशाली विद्यार्थ्यांनी कान उघडणी करीत असावे. 2. व्यवहारात अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कापड ही होय. स्वदेशी बहुतेक प्रकारचे कापड श्री गोखले नि अन्य कापडाचे व्यापारी यांसकडे मिळते. प्रत्येक हिंदू गृहस्थाने मला स्वदेशी कापडच द्या अशी स्पष्ट मागणी केली पाहिजे. आता इतक्या प्रकारचे, इतक्या सफाईचे नि इतके स्वस्त कापड स्वदेशात निघते नि रत्नागिरीच्या बाजारात येते की या उपरही विलायती कापड घेणाऱ्याच्या अभिमानशून्यतेस सीमाच नाही म्हणावयाचे. जे प्रकार नसल्याने व्यवहार खरोखरच अडेल तेथे गोष्ट निराळी. पण शक्य तोपर्यंत तरी रत्नागिरीस स्वदेशी कापडच सर्व वापरतील अशी आम्ही उत्कट आशा बाळगतो. शुद्ध खादी ज्यास पाहिजे असेल त्यास श्री पटवर्धन नि आपटे पुरवीत आहेतच. येथील व्यापारासही एक अवश्य विनंती आहे की जेव्हा साधारण लोक नि गावकरी कापड घ्यावयास येतात तेव्हाच आपण होऊन व्यापाऱ्यांनी त्यास प्रथमच स्वदेशी कापड द्यावे. गिराईक स्वदेशीच द्या असे म्हणेपर्यंत विलायती कापड देणे व्यापाऱ्यांनी सोडले पाहिजे. ज्यांना काहीच कळत नाही त्यांना देशी द्यावे. केवळ जे विलायतीच द्या म्हणून म्हणतील त्यास विलायती विकणे, इतरांस कधीच नाही. इतके तरी कडक वर्तन व्यापाऱ्यांनी ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. 3. साबण, केस तेल, अत्तरे या वस्तूही स्वदेशात पहिल्या प्रतीच्या निघू लागल्या आहेत. श्री गोखले यांच्या दुकानी गोदरेज इत्यादिकांचे साबू उत्तम प्रकारचे मिळतात. कपडे धुण्याचे साबू मात्र जरा कमी प्रतीचे आहेत. पण लवकरच रत्नागिरीस कपडे धुण्याचे उत्तम साबू मिळतील. आजही श्री देशमुख यांसकडे मिळतात. देशात कपडे धुण्याचा साबू उत्तम करण्यात येतो. श्री गोखले यांनी मुंबईहून आणून आपले दुकानी तो अवश्य ठेवावा. साबणासाठी कोणीही परदेशाकडे पाहण्याचे कारण नाही. मिळतो त्या स्वदेशी साबणातून सर्व आवश्यकताच नव्हेत तर आमच्या हौशीही पुरणाऱ्या आहेत. तीच गोष्ट तेले, अत्तरे यांची. कोणीही विलायती तेले व अत्तरे यांना शिवू देखील नये. इतक्या उत्तम देशी वस्तू
श्री गोखले नि काही इतर दुकानदार यांचकडे मिळतात. 4. काच सामान नि चिनी मातीची भांडी नि चित्रे या उपयुक्त वस्तू स्वदेशात उत्तम प्रकारच्या होतात. त्या रत्नागिरीस बाजारात आणण्याचे श्रेय श्री गोविंद गोपाळ देशमुख यांनी घेतले आहे. कंदिलाच्या चिमण्या, ग्लोब, पेले इत्यादी सामान यांचकडे मिळेल. पैसा फंडाचे काच सामान नि चिनी मातीच्या बरण्या नि काचेच्या बरण्या, चिनी मातीच्या सुंदर कुंड्या नि इतर सामान येथे मिळत असता काय हो, आम्ही स्वदेशी वापरू पण मिळते कुठे, अशी आळशी पृच्छा करण्याचे कोणास कारण नाही. सर्वांनी या वस्तू स्वदेशीच वापराव्या. विठोबाचे देवळाजवळ श्री देशमुख यांचे दुकान आहे. मुलास चित्रेही पण पैसा फंडाची तिथे मिळतात. खेळण्यासाठी तरी शक्यतो पैसे परदेशात दवडू नका. 5. साखर. देशी साखर ही श्री देशमुख, श्री विनायकराव मुळे ठेवतात. पुष्कळ लोक ही साखर वापरीत आहेतच. 6. बटणे, मेणबत्त्या, कुलुपे इत्यादी सामानही श्री गोखले हे ठेवतात. परंतु ते निरनिराळ्या प्रकारचे स्वदेशात निघत असूनही रत्नागिरीस अजून यावे तितके आणण्यात येत नाही हे खरे आहे. येथेच श्री गोखले यांस नि इतर सर्व हिंदू व्यापारास आमची विनंती आहे की आगपेट्या नि शिसपेनी या रोजच्या खपाच्या वस्तू स्वदेशात निघतात त्यांच्यापैकी कोणीतरी अवश्य आणून दुकानी ठेवाव्या. त्या स्वदेशी वापरण्यास बरेच लोक पाहतात पण मिळत नाहीत. याप्रमाणे सध्या रत्नागिरीस कापड, साबू, अत्तरे, केशतैले इतके सामान तरी सर्वांनी नि सर्वस्वी देशी वापरण्यास हरकत नाही. स्थानिक बाजारात ते येत आहे. देशात ते उत्तम नि विविध प्रकारचे होत आहे. असे असताही जर आपण ते वापरणार नाही तर आपल्या गैदीपणाची परमावधी झाली असे म्हणावे लागेल. इतक्या वस्तू जरी आपण देशीच वापरू तर रत्नागिरीतच दरवर्षी 10,000 रुपये आपण परदेशाचे हातातून वाचवू. आता शाळा सुरू झाल्या आहेत. नगरानगरातून तरुण वर्ग एकत्र झालेला आहे. त्यांना माझी विनंती आहे की निदान त्यांनी तरी हे अत्यंत सोपे पण हितकारक स्वदेशी व्रत कराराने पाळावे. निदान इतक्या वस्तू कापड, साबण, साखर, केसतेल नि कागद, पेने, शाई, काच सामान तरी आम्ही परदेशी घेणारच नाही असा निश्चय करावा. प्रत्येक वस्तू घेताना पहिला प्रश्न, ही वस्तू स्वदेशी आहे ना? हा तुम्हा तरुणांचे ओठावर आला पाहिजे. तुम्ही स्वधर्मासाठी तुमच्या हिंदू जातीच्या संघटनांसाठी वास्तविक पाहता तुमच्या या तरुण देहाचे अणुरेणू मोजून झिजविले पाहिजेत. ते राहो, पण निदान हे इतके 4-5 सोपे नियम तरी तुम्ही न पाळाल, जर अस्पृश्यतेचे उच्चाटन, आखाड्यात शरीर संवर्धन आणि शक्यतो स्वदेशीच वस्तूचा प्रसार नि उपयोग करणे हे व्रत न राखाल तर तुमच्या शरीरातून ताजे तरुण रक्त व्यर्थ वाहून जात आहे असे म्हणावे लागेल.